कार घ्यायची आहे पण EMI चा ताण नकोय. शोरूम मधून बाहेर पडताच कारची किंमत कमी होते, हे माहिती आहे का? पगार तसाच राहतो पण चुकीची कार लोन निर्णय आयुष्यभर त्रास देतो. नमस्कार मित्रांनो, मी आहे निकिता दादासाहेब तुपे आणि तुमचं बॉसवाला मराठी चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे. एक चांगली कार घ्यावी आणि आरामात फिरावं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं, पण कार खरेदी हा फक्त भावनिक निर्णय नसतो, तो एक महत्त्वाचा आर्थिक निर्णय असतो. शोरूम मधून कार बाहेर पडताच तिची किंमत कमी व्हायला लागते, यालाच डिप्रिशिएशन म्हणतात. मग प्रश्न असा पडतो की कर्ज न काढता कार कशी घ्यायची आणि कर्ज घ्यायचं असेल तर नेमकं काय लक्षात ठेवायचं? आपल्या पगारानुसार कोणती कार खरंच परवडते? आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तुमचं स्वप्नातील कार घ्यायला मदत करणारे 3 प्रॅक्टिकल आणि रिअल लाईफ मार्ग, जे तुम्हाला कर्जाच्या ओझ्यापासून वाचवतील आणि आर्थिक ताणही येऊ देणार नाही. आता कार उरलेल्या पैशात घ्यावी की कर्ज काढावं? कार ही एक मूल्य कमी होणारी मालमत्ता म्हणजे डिप्रिसिएटिंग ॲसेट आहे, म्हणजे दिवसेंदिवस तिची किंमत घटत जाते. अशा मालमत्तेसाठी कर्ज काढून त्यावर व्याज भरणं खरंच योग्य आहे का? हा प्रश्न प्रत्येक कार खरेदीदारांना स्वतःला विचारायला हवं. उदाहरणार्थ, कार घेण्यासाठी तुम्ही 10 लाख रुपयाचं कर्ज 7 वर्षांसाठी 10% व्याजदराने घेतलं असं समजा, तर मूळ रक्कम आणि व्याज मिळून 7 वर्षात तुम्हाला एकूण 13,94,000 रुपये भरावे लागतात. 10 लाखाच्या मूळ रकमेतून जवळपास 4 लाख रुपये फक्त व्याजातच जातात. म्हणजे काय होतं ना, एका बाजूला तुमच्या कारची किंमत सतत कमी होत जाते आणि दुसऱ्या बाजूला त्याच कारसाठी तुम्ही दर महिन्याला बँकेला व्याज भरत राहतात. आता एक क्षण थांबून विचार करा, जर कार घेतल्यानंतर अचानक नोकरी गेली आणि लगेच दुसरी नोकरी मिळाली नाही तर काय कराल? अशा वेळी मानसिक ताण वाढतो, आर्थिक अडचणी उभ्या राहतात आणि कार जी आनंदाने घेतलेली असते तीच चिंता आणि ओझं बनते. म्हणूनच शक्य तितकं कार खरेदी करताना कर्ज न काढता बचतीच्या पैशात कार घेतल्यावरती दर महिन्याला EMI चा ताण नसतो, व्याजाचा भार नसतो आणि आर्थिक स्थैर्य टिकून राहतं. कारसाठी मोठी रक्कम साठवणं सुरुवातीला कठीण वाटू शकतं, पण योग्य नियोजन, शिस्तबद्ध बचत आणि थोडा संयम ठेवला तर ते नक्कीच शक्य आहे. समजा उदाहरण सांगायचं झालं तर मी माझी पहिली कार 6.50 लाख रुपयाच्या बचतीतून घेतली. कर्जाचं ओझं नसल्यामुळे ती कार मी फक्त वापरली नाही तर मनसोक्त, निर्धास्त आणि आनंदाने अनुभवली सुद्धा. आता कार कर्ज घेतल्यावरती किती व्याज भरावं लागतं हे आपण बघूया. समजा तुम्ही कार खरेदीसाठी 10 लाखाचं कर्ज घेतलं. हे कर्ज तुम्ही 7 वर्षांच्या कालावधीसाठी आणि 10% व्याजदराने घेतलं आहे. या कर्जावर तुमचा मासिक EMI 16,601 इतका येतो. 7 वर्षाच्या कालावधीत तुम्ही बँकेला फक्त मूळ रक्कम नाही तर त्यावरचं व्याजही भरत असतात. या संपूर्ण कालावधीत तुम्ही जवळपास 3,94,000 रुपये फक्त व्याज म्हणून भरतात. म्हणजेच 10 लाखांची कार घेतल्यानंतर मूळ रक्कम आणि व्याज मिळून तुम्ही एकूण 13,94,000 रुपये मोजत असतात. याचा अर्थ असा आहे की कारची किंमत जरी 10 लाख असली तरी कर्जामुळे ती कार तुम्हाला जवळपास 4 लाखाची महाग पडते. आता सेकंड हँड कार हा पर्याय असू शकतो का? आता कार घेताना ती सेकंड हँड आहे की शोरूम मधली अगदी नवी कार आहे? खरं महत्त्वाचं हे असतं की ती कार चांगल्या स्थितीत आहे का, तांत्रिकदृष्ट्या मजबूत आहे का आणि आपल्याला आरामदायक आणि सुरक्षित प्रवासासाठी योग्य आहे का? शोरूम मधून कार बाहेर पडल्यावरती पहिल्याच 1-2 वर्षात कारची किंमत सुमारे 20% कमी होते. त्यानंतर 2 ते 3 वर्षांनी ते 30%, 3 ते 4 वर्षांनी 40% आणि 4 ते 5 वर्षात जवळपास 50% पर्यंत कारची किंमत घसरते. त्यानंतर कारची किंमत हळूहळू आणि स्थिर गतीने कमी होत जाते. म्हणूनच साधारणपणे 3 ते 4 वर्षांपूर्वी घेतलेली 10 लाख रुपयांची कार सेकंड हँड मार्केटमध्ये 5 ते 6 लाखात सहज मिळू शकते. कमी किलोमीटर चाललेली असेल आणि योग्य सर्व्हिस रेकॉर्ड असलेली असेल तर अशा कारमुळे मोठ्या प्रमाणात पैसे वाचू शकतात आणि प्रवासही आरामदायक राहतो. मात्र इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचे आहे. सेकंड हँड कार घेताना कर्ज काढणं शक्यतो टाळावं, कारण सेकंड हँड कार कर्जावरती बँक आणि फायनान्स कंपन्या नव्या कारपेक्षा जास्त व्याजदर आकारतात. अशा जास्त व्याजदरात कर्ज घेऊन सेकंड हँड कार खरेदी केली तर काही वर्षांनी ती कार विकताना लावलेली संपूर्ण भांडवली रक्कमही परत मिळेलच याची खात्री नसते. म्हणूनच कार नवी असो किंवा जुनी, ती शक्य तितकी कर्जमुक्त घेणंच आर्थिक दृष्टीत सर्व शहाणपणाचं ठरतं. आता कार शोरूम मधून बाहेर पडताच तिची किंमत कमी व्हायला सुरुवात होतो. दरवर्षी कारच्या किमतीत घट होत जाते. आता पार्श्ववर्षी कारची किंमत कशी कमी होते? कार शोरूम मधून बाहेर पडताच तिची किंमत कमी व्हायला सुरुवात होते. दरवर्षी कारच्या किमतीत घट होत जातो, यालाच डिप्रिशिएशन म्हणतात.
म्हणजे काय तर 10 लाखाची नवीन कार 4 ते 5 वर्षातच जवळपास 5 लाखापर्यंत घसरते. कार ही गुंतवणूक नसून वापरासाठी घेतलेली मालमत्ता मानली जाते. म्हणून कार खरेदी करताना भावनांपेक्षा आर्थिक समजूतदारपणा जास्त महत्वाचा ठरतो. आता कर्ज काढून कार घ्यायची असेल तर काय करावं? कधी कधी परिस्थिती अशी असते की कर्ज काढूनच कार घ्यावी लागते. अशा वेळी भावनांपेक्षा नियोजन आणि शिस्त अधिक महत्वाचं आहे. जर तुम्हाला कर्ज काढून कार घ्यायची तर तुमच्या मासिक उत्पन्नाचा 30% पेक्षा जास्त EMI कार कर्जासाठी कधीही जाऊ देऊ नका. इतकंच नाही, जर तुमचं 30% उत्पन्न कार कर्जाच्या EMI साठी जात असेल तर त्याच वेळी गृह कर्ज, वैयक्तिक कर्ज, क्रेडिट कार्ड लोन अशी इतर कोणतीही कर्ज घेतलेली नसावीत. कारण अनेक कर्जाचा भार एकाच वेळी आला तर आर्थिक संतुलन बिघडायला वेळ लागत नाही. आता उदाहरण समजून घेऊया. समजा तुमच्या हातात येणारा मासिक पगार 60,000 रुपये आहे, तर कार कर्जाची EMI 18,000 पेक्षा जास्त नसावी. फक्त पगार चांगला आहे म्हणून महागडी कार घेऊन EMI वाढवली तर पुढे जाऊन घर खर्च, मुलांचं भविष्य, निवृत्तीसाठीची बचत आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी पैसे ठेवणं अवघड होत जातं. आता 60,000 पगार असेल तर किती लाखाची कार घेऊ शकताय? आता उदाहरण मी देते तुम्हाला. जर तुमचा मासिक उत्पन्न 60,000 असेल तर जास्तीत जास्त 10 लाखाची कार कर्जाच्या माध्यमातून घेणं आर्थिक दृष्ट्याने परवडू शकतं. उदाहरणार्थ कारची किंमत 10 लाख आहे आणि तुम्ही 2 लाख डाऊन पेमेंट करता, तर उरलेले 8 लाख कर्ज घ्यावे लागते. जर हे 8 लाख कर्ज 10% व्याजदराने 5 वर्षासाठी घेतलं तर मासिक EMI सुमारे 17,000 येते. 60,000 पगारातून 17,000 EMI गेल्यानंतर उरलेले 43,000 रुपयात घर खर्च, बचत आणि इतर गरजा व्यवस्थित भागवता येतात. 60,000 पगार आणि 8 लाख कार कर्ज असताना गृह कर्ज किंवा वैयक्तिक कर्ज घेणं टाळावं. असं केल्यासच आर्थिक ताण न घेता आयुष्य सुरळीत आणि शांतपणे चालवता येतं. म्हणून कार कर्ज घेण्याआधी ऑनलाईन उपलब्ध असलेला कार लोन EMI कॅल्क्युलेटर वापरून सगळा हिशोब नीट करूनच पुढे जा. कार खरेदी करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा सल्ला मी देते. नवी असो किंवा जुनी, कार घेताना शक्य तितकं कर्ज टाळण्यामध्ये शहाणपणा आहे. बचतीच्या पैशात कार घेतली, दर महिना EMIचा ताण तुमच्यावर येणार नाही. बँक कर्ज देत आहे म्हणून कर्ज घेणं योग्य नाही. नेहमी तुमच्या आर्थिक क्षमतेनुसारच कर्ज घ्या. जर क्षमतेपेक्षा जास्त कर्ज घेतलं तर मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आणि स्वतःच्या निवृत्तीसाठी पैसे साठवणं खूप कठीण होऊन जाऊ शकतंय. तर मित्रांनो, कार खरेदी हा आनंदाचा क्षण असतो, पण चुकीचा आर्थिक निर्णय जर तुम्ही घेतला तर तोच आनंद दीर्घकाळासाठी ओझं बनू शकतो. म्हणून कार घ्या, पण समजून, विचार करून आणि नियोजनासह घ्या. आणि जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल, अशा सोप्या भाषेतल्या आर्थिक आणि जीवनासाठी संबंधित माहिती करता बॉसवाला मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. बॉसवाला, बी द बॉस.